आलेल्या सगळ्या वहिनींचं अभिनंदन करतो। तुम्ही या दुसऱ्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी आलात, तुमच्या सगळ्यांचं वेलकम। मात्र स्पर्धा काय आहे थोडक्यात बोलतो। स्पर्धा आहे उखाण्याची। अगं बया, आता हे काय आणलंय नवीनच उखाणं? अख्खं गाव जमा झालंय, पुरुष मंडळी नसूया पण महिला मंडळ अख्खं गाव जमा झालंय आणि त्यांच्यापुढे उखाणं घ्यायचं काय सोपं काम आहे का? येतात का सगळ्यांना उखाणे? आले पाहिजे तर मराठमोळी संस्कृती आपली ती आपल्याला जपायची, उखाणे आले पाहिजे। हा, तुम्ही शिकवा त्यांना। बया 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 बया, ही कसली पद्धत? तुमचं काय खर्च चाललंय का? तुम्ही भांडी घासून आला का? कसं काही खरकटी ठेवली? काही ह्याने टीव्हीचा आवाज मोठा करून भांडी घासायला सुरुवात केली या? असं नाही ना, राग नाही धरायचा माऊली। सगळे तुम्ही माझ्या बहिणीसारखा आहे। इथं होणारे विनोद हे इथं सोडून द्यायचे। फक्त काय निमित्त आहे, तुमच्या आयुष्यामध्ये काय द्यायचंय मला? आनंद। तो आनंद घेऊन इथून तुम्ही जायचं। 3 तास फक्त निखळ मनोरंजन आणि एक आयुष्यातला आनंद। स्पर्धा हे फक्त औपचारिक आहे हो। स्पर्धा मला सांगा, कुणाच्या घरात कपाट नाही? सगळ्यांचे। कुणाच्या घरात पैठणी नाही? सगळ्यांचे। फक्त निमित्त आहे, त्या निमित्तानं तुम्हाला मला आनंद द्यायचे आणि मंडळानं हे नियोजन केलेलं आहे की त्या निमित्तानं तुमचं 3 तास खळखळून हसायला पाहिजे। तुम्हाला माहिती आहे का, लोक हसायला विसरून गेलेत। लोक हसत नाही, कोण ताणतणावामध्ये, कोण टेन्शनमध्ये, म्हणून सिटी एरियामध्ये हास्य क्लब आहे। लोकांना हसवायसाठी जे पैसे देऊन लोक हसवायला जातात। आपल्याला इथं फुकट हसायला मिळतंय, हसलं पाहिजे का नाही? आनंदानं हसलं पाहिजे आणि आयुष्यातला आनंद टिपला पाहिजे। मला तुम्हाला हे सांगायचं, आयुष्य कसं आहे मंडळी? ऐका, आमच्या पिंपरीला आण्यातला म्हणतात, म्हणजे लांबलचक। तुमच्याकडे बी आण्यातलाच म्हणतात ना? लांबडा उखाणा घेतात त्याला काय म्हणतात? आण्यातलाच की म्हणतात अहो सगळे। असं जास्त नाही वेळ घ्या। हा, आण्यातला म्हणजे मोठा उखाणा घ्यायचा। बोल, मोठा नाही आला तर मी शिकवतो ना, का काळजी करताय? तरी चालेल, फक्त यमक जुळलं पाहिजे। नाहीतर भांडी घासा गेली नदीला आणि धुणं वळवत घातलं खडकावर आणि असं काय खोटा पैसा चालणार नाही। बोला होईल। हा, काय काय? नाही, मोठाच घ्यावा लागेल। मग तर मोठाच घ्या, नाही तर मी शिकवतो। बरं, त्यांच्याकडे द्या। तुम्हाला येतोय ना माऊली? हा, बोला। त्या वेळी या बात आहे। आपण उखाणे ऐकले का नाही? की आपण रिस्पॉन्स देऊ, आपण टाळ्याने त्यांचं स्वागत करूया। छान छान उखाणे ऐकायला मिळतील तुम्हाला। महाराष्ट्रभर मी कार्यक्रम करतोय ना, फार हटके उखाणे ऐकायला मिळतात, जबरदस्त। आज त्यापैकी काही उखाणे आपल्याला ऐकायचे। बोला माऊली, पुढच्या। ए लहान मुलं घरी घेऊन जाय ना, पोत्यात भरून। हो, आमच्यात कमी आहेत, देतात का? विचारा की मम्मीला, विचारा की। असं सोपं आहे का? बोला माऊली। हृदयाच्या निरंजनात पंचप्राणांच्या ज्योती दीपकरावांचं नाव घेते उधळून संस्कार। वा 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 वा। आणि काय म्हणले, मला येत नाही, मी छोटासा घेते का? फिरकी घेतली सगळ्यांची, यांची घ्या फिरकी, पण माझी काय घेता फिरकी? क्या बात आहे। चला बोला माऊली। येतं का? चांदीच्या ताटात खडी साखरेचे खडे सचिनरावांचे नाव घेते तुम्हा सर्वांच्या पुढे। क्या बात आहे। सुवासनीच्या मेळ्याचं हे निमित्त आहे बरं का? आहे का? तुम्हाला जर म्हटलं ग्रामपंचायतीच्या समोर कार्यक्रम आहे, या तिथं उखाणं घ्याल का? कोण शक्य आहे का? तुम्ही घ्या। हा, ठराविक मंडळी घेतील, पण काही मंडळी काय घेणं नाही ग्रामपंचायतीच्या पुढं। माऊलीना हळदी कुंकवाचा मान कधी असतो? गणेशोत्सवामध्ये असतो, तुमच्या संक्रांतीमध्ये असते, त्या ठिकाणी आम्हाला ऐकायला मिळतात उखाणे। पण असा सोहळा कधी सजतो का? कधीच कुठंच सजत नाही। पण आज मोठं निमित्त आहे बरं का, मंडळाने हे जे नियोजन केलं नाही, फार मोठं निमित्त आहे। त्या निमित्तानं तुम्ही सगळे व्यक्त होताय, तुम्ही सगळे उखाणे घेतायत, तुम्ही सगळे हसे कल्लोळात बुडालेला आहे। चला तर बोला माऊली, घ्या उखाणा। मी शिकू का? बोला। छत्रपती शिवाजी महाराज आहेत महाराष्ट्राचा कणा। छत्रपती शिवाजी महाराज आहेत महाराष्ट्राचा कणा। माईक असा जवळ धरा, माझ्यासारखा असा तगडा आवाज आला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज आहेत महाराष्ट्राचा कणा। छत्रपती शिवाजी महाराज आहेत महाराष्ट्राचा कणा। होम मिनिस्टरच्या दिवशी यांचं नाव घेते, होम मिनिस्टरच्या दिवशी रावांचं नाव घेते। एकदा तरी जय महाराष्ट्र म्हणा। या बात आहे। बोला, छत्रपती शिवाजी महाराज की जय। भवानी जय शिवाजी। गणपती बाप्पा। ग्रामदैवत आपलं ज्योतिबा ना, बोला ज्योतिबाच्या नावाने। यस, आता कसे झाले सगळे फ्रेश? पुन्हा एकदा बोला बोला।
धीर माझे फेबर ननंद माझी हौशी मीनाक्षीजींचे नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. क्या बात आहे, सुंदर होता. बोला. जीवनाचं गणित करते हृदयाच्या वहीत अजयरावांचं आयुष्य मग ते सासू सासऱ्यांचंही. वा वा वा, क्या बात आहे. बोला माऊली. पहाटेच्या वेळी उमलते कळी रणजितरावांचे नाव घेते होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या वेळी. वेळी. क्या बात आहे. बोला. मंगळसूत्र हा सौभाग्याचा दागिना आहे खरा. विजयरावांचं नाव घेते आणि जपते मराठी परंपरा. वा, असे हटके हटके झाले पाहिजे लोकांनी. बोला. एक होता टेबल, टेबलावर होतं ताट, ताटात होते जिरे, देवराजराव माझ्या मंगळसूत्रातले हिरे. हिरे, क्या बात है. देवराजराव आलेत का कार्यक्रमाला? चुकून बघा इकडे तिकडे. आलेत का? दिसतात का तुम्हाला? आता ही सगळी कणात लावली, चारी बाजूने पॅक केलंय. जरी देवराजराव आले असले तरी ह्यांना कसे दिसणार? एकदा माईक मधून हाय मारा, अहो तुम्ही आलात का? आणि जरी आला नसला तरी या म्हणून मी होम मिनिस्टर होणार आहे. क्या बात आहे. छान छान लोकांना काय मिळतात. बोला बोला. दत्ताला आवडते गाय, महादेवाला आवडतो नंदी, लक्ष्मण स्वामींचे नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. चुकलंय स्वामी काकू, चुकलंय नाव. बरोबर आहे ना, माझ्या ओळखीचे आहे. चुकलंय नाव. पुन्हा एकदा घ्या, पुन्हा एकदा घ्या. हा हा, दुसरं घ्या, चालेल. सोन्याची कशी साखरेने घासली, लक्ष्मण स्वामींचे नाव घेताना राधाकृष्ण हसली. व्हेरी गुड. मिनिस्टरच्या दिवशी अमोलराव यांचे नाव घेते. अमोलराव आहेत माझे खूप खूप हौशी. अमोलरावांना आवाज गेला असेल का आपला माईक मधनं? बरं नाही, ऐका ना, ऐका. असतील का आसपास कुठेतरी कार्यक्रम? का लांब आहेत? झोपलेत घरी. पुरुष मंडळी काय तुम्हाला सगळ्यांना आणि कार्यक्रम बघाय कोणी झालं नाही? बरं असो, कदाचित त्यांना परमिशनच नसेल. छान आहे पण असो. खंडात खंड, आशिया खंड, आशिया खंडात देशच फार, देशात देश, भारत देशात शहरेच फार, शहरात शहर, सातारा शहर, सातारा शहरात गावीच फार, गावात गाव, तारगावात गणपतीच फार, गणपतीत गणपती, तारगावचा नेहरू युवाचा मंडळाचा गणपती, गणपतीच्या दिवशी साडी नेसते फॅशनची, पदर घेते साधा, होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेऊन आले साबळे दादा. होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेऊन आले साबळे दादा, प्रत्येक स्त्रीच्या मनाने स्वतःशी जिंकण्याचा घेतला वादा, प्रकाशराव माझे कृष्ण, मी त्यांची राधा. क्या बात है, क्या बात है. अभिनंदन अभिनंदन. सुंदर उखाणा. वेलकम. बोला. मोगऱ्याच्या झाडाखाली नागनाथींची वस्ती, लक्ष्मणरावांचे नाव घेते होम मिनिस्टरच्या. चुकतंय. वस्ती आणि दिवशी चुकलं. तुम्ही सांगा की मला माहित आहे, पण तुम्ही सांगा चुकलं म्हणून. हा, चुकलंय माऊली. पुन्हा घ्या. वेलीवरती नाग घेतो विसावा. नाही नाही, मी सांगतो तोच घ्या. जाई जुईच्या वेलीवरती नागिन घेते विसावा. म्हणा. वरती नागिन घेते विसावा, यांचं नाव घेते. सगळ्यांचा आशीर्वाद असावा. 200, 250, 300 नावं पाठ आहेत. तुम्ही कुठला बी घ्या, मी त्याच्या पुढे बोलणार. रोज तेच चाललंय. बोला माऊली. तिरंगी चट्याला अशोक चक्राची खून, संदीपरावांचे नाव घेते मोरे घराण्यांची सून. वा वा वा, क्या बात आहे. विद्या शोधते विनयाने, संपत्ती मिळते ज्ञानाने, रवींद्रनाथ देवावरती ते स्वाभिमानाने. वा, अभिनंदन. छान उखाणा. चंद्राला इंग्रजी म्हणतात म्हणून, संतोषरावांचे नाव घेते कुतळ्यांची सून. बसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास, अभिजितरावांचं नाव घेते आमच्यासाठी खास. जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, विजयरावांचं नाव घेते पत्नी या नात्याने. क्या बात आहे. पुढं. यमुनेच्या काठी कृष्ण वाजवतो वासरी, दीपरावांचं नाव घेते पत्नी या नात्याने. चुकलं 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 चुकलं. सुखी आहे सासरी. आहे सासरी. आपल्याला मी सुधरून घेतलं. पुन्हा घ्या. यमुनेच्या काठी कृष्ण वाजवतो वासरी, दीपकरावांचं नाव घेते सुखी आहे सासरी. क्या बात आहे. ज्योतिबाच्या देवळाला सोन्याचा कळस, सतीशरावांचे नाव घेते घ्यायला मला. सरकारी उखाणा घेतला आपलं झाल्या मोकळ्या. चला पुढं, वेळ जातोय म्हणून. हा. नमस्कार करण्यासाठी, आशीर्वाद घेण्यासाठी नमस्कार करावा वाकून, दत्तात्रय रावांचं नाव घेतो सर्वांचा मान राखून. क्या बात है. बरोबर. या मग बोलवलं.
गुलाबाचे फूल दिसायला ताजे रोहिदास रावांचे नाव घेते सौभाग्य माझे क्या बात आहे. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. बेस्ट परफॉर्मर ऑफ द डे या वहिनीनं माझ्याकडून एक भेट वस्तू, एक सुंदर उखाणा, पण तोच उखाणा रिपीट. एक भेट वस्तू दे दादा. आधी उखाणा. हा वहिनी उखाणा घ्यायचे तुम्हाला. माईक द्या की का घरी घेऊन निघाला. यस चला तर माऊली उखाणा. खंडात खंड आशिया खंड, आशिया खंडात देशच फार, देशात देश भारत देश, भारत देशात शहरेच फार, शहरात शहर सातारा शहर, सातारा शहरात गावीच फार, गावात गाव तारगाव, तारगावात गणपतीच फार, गणपतीत गणपती नेहरू युवा मंडळाचा गणपती, गणपतीच्या दिवशी साडी नेसते फॅशनची, पदर घेते साधा, होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेऊन आले साबळे दादा, प्रकाश रावळ माझे कृष्ण मी त्यांची राधा. क्या बात आहे. अभिनंदन माऊली अभिनंदन. आणि माझ्याकडून तुमच्या या बेस्ट परफॉर्मन्ससाठी एक भेटवस्तू, प्रेमाची आपुलकीची स्नेहाची भावाची भाऊबीज. पुढे बघा पुढे बघा पुढे बघा. धन्यवाद माऊली. छान. स्पर्धा उखाण्याची नव्हती. तुम्हाला असं वाटलं असेल झाले आता उखाणे द्या आता बक्षिसन चला घरी असे या. इकडे याकडे या. एवढ्या साध्या सोप्या गोष्टीवर या. कुठं होते इतके दिवस. मोरे साहेबांनी एक धुडकून लावलं तिकडे, आता हे दुसरे आले. असू द्या येऊ द्या. येऊ द्या मोरे साहेब. ऐका त्याचं येणं बी बरोबर झालंय. का झालंय माहितीये का. उद्या जर कोण म्हणलं काय राव त्या गणेशोत्सवामध्ये गणपती उत्सवामध्ये त्या नेहरू युवा मंडळानं कार्यक्रम घेतला होता होम मिनिस्टरचा आणि साधं काळं कुत्रं सुद्धा बघायला नव्हतं. आता असं कोण म्हणणार आहे का. काळं बी कुत्रं आले, तांबडे बी आले, मगाशी पांढरं बी येऊन गेले. आता कोणी असं म्हणणार नाही. पण तुमच्या सगळ्यांचा उदंड प्रतिसाद बघून सगळं ऑनलाईन चाललंय ना. ऑनलाईन चाललंय. कोणी कसं हसतंय, कोण किती दाट दाखवतोय, कोण कसं जांभळ्या देतंय, सगळं बघितलं जातंय ऑनलाईन. तुम्ही एकट्याने माझ्यावर नजारा टाकण्यापेक्षा ह्यांच्याकडे बी नजारा टाकू द्या. या गावच्या रणरागिणी आहेत. अख्ख्या महाराष्ट्रानं बघू द्या रणरागिणी कशा तगड्या आहेत आणि कसे व्यवस्थित खेळतायत ते. अभिनंदन. एकदा जोरदार टाळ्या स्वतःसाठी वाजवा आणि या दोन या कॅमेरावनसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कॅमेरावाल्यांनी आपला कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवलेला आहे. ओके. काय आहे स्पर्धा आली लक्षात. तुमच्या हातात दिले फुगे. आलं लहानपण आठवलं का नाही. लहानपणी फुग्यासोबत खेळण्याची मजाच काय वेगळी होती आहे का नाही. फुगे फोडायचे, मस्त आनंद घ्यायचा. तोच आनंद लहानपणीचे दिवस आठवायला होतो. तोच आनंद तुम्हाला द्यायचा आहे. काही करायचं नाही. तुमच्या हातामध्ये जे फुगे दिलेले आहेत ना ते फुगे एकदा चेक करा. ते लिकेज आहेत असं नाही. हां फुगून बघा थोड्या आणि नंतर हवा सोडून द्या. फक्त चेक काय करा की ते फुटलेलं नाही याची खात्री करा. बघा की ओके जमा आहेत. ओके. हां पुन्हा असं म्हणू नका स्पर्धा सुरू झाल्यानंतर मला दिलेला फुगा फुटलेला होता आणि मग मी हरले असं नाही. चेक करा. वहिनी तुमचा ए ना दुसरा दे. हां केली खात्री. चलो सगळे तयार तुम्ही. काय आहे स्पर्धा. फुगा फुगवायची. कुठं बघितली. बघितलंय सगळं ऑनलाईन बघितलंय म्हणूनच साबळे सरांना ठरवलंय. उगाच सांगितलंय का म्हणा साबळे सरांना. साधी सोपी सरळ आणि सुटसुटीत स्पर्धा आहे. तुमच्या हातात जो फुगा दिलाय त्याची कॉलर पकडायची. फुगा फुगवायचा 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 फुगा फुटेपर्यंत. अरे बापरे. ज्या वहिनी पहिल्या 11 वहिनी पहिल्या कोण असतील ज्या फुगा फुगून फुगून फोडतील त्या जिंकतील. राहिलेल्या वहिनी फुगा घेऊन घरी जातील. हां घरी जातील. त्यांना माझ्याकडून फुगा भेट वस्तू. हो 30 रुपयाचा एक फुगा तुम्हाला भेट. आलंय का लक्षात. व्यवस्थित खेळा. काही गडबड करू नका. प्रत्येक वहिनीने फुग्याची फक्त कॉलर पकडा आणि कॉलर पकडून फुग्यात हवा भरा. फुगा असा आडवा पकडायचा नाही. फुगा फुगल्यानंतर असा हाताने फुगा फोडायचा नाही दाबून. फक्त हवेनं फुगा फोडायचा. हवा भरून 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 फुगा फोडायचा. आणि तुम्ही सगळे कॅमेरे तयार ठेवा. कसे हनुमान कसे मारुती बघायला मिळतात आता बघा तुम्ही सगळे. तुम्ही कॅमेरे तयार ठेवा आणि तुम्ही बिनधास्त जिंकायचे आहे. तुम्ही हसू बिसू नका. आपलं पुढं काय का होईना त्याने कॅमेऱ्यात घेऊ दे नाही कुठेही नेऊ दे. आपल्याला जिंकायचं आहे. तुमच्यापैकी पहिल्या 11 वहिनी ज्या कोण फुगा फुगून फोडतील त्या समोर येऊन बसतील. राहिलेल्या वहिनी फुगा घेऊन घरी जातील. सांगितल्या पद्धतीनं आऊट होतील. त्यांनी खाली जाऊन बसा.
तुम्ही काय सवतीचे आहे का काय? येतं जवळ या खेळच्या का तुम्ही त्यांना शिव्या दिल्या? वेळेला मर्यादा नाही. जे पहिल्यांदा फुगा फुगवून फोडतील अशा 11 वहिनी त्या जिंकतील, राहिलेल्या आउट होतील. आलं का लक्षात? तुमचं नशीब आहे तुमच्या हातात. आतापर्यंत त्या तिघींनी होत्या, धावल्या, पण आता तुमचं नशीब तुमच्या हातात. तुम्ही स्वतंत्र खेळताय. तुम्हालाच ठरवायचं आपण जिंकायचं का हारायचं. सतत विवेक बुद्धी जागृत ठेवा आणि गणपती बाप्पाचं स्मरण करा. नेहरू या मंडळाचा गणपती कायम तुमच्या सर्वांच्या अखंड पाठीशी आहे असं गृहीत धरा आणि आपण स्पर्धेला सुरुवात करूया स्पर्धेला सुरुवात. फक्त नियम पुन्हा तोच, फुगा आडवा पकडायचा नाही. फुगा फुगल्यानंतर फुगा हाताने फोडायचा नाही. तुम्हाला असं वाटेल एवढ्या गर्दीत खोटा पैसा चालवूया म्हणजे कोणाचं लक्ष आहे का आपल्याकडं? फुगा फुगल्यानंतर लक्ष नाही कोणाचं, तोपर्यंत हातानं फोडूया. तसं नाही. इथं कमी जास्त आता 800, 900, 1000 महिला आहेत. 1000 महिलांचे प्रत्येकीचे 2-2 डोळे म्हणजे 2000 डोळे. 2000 डोळे तुमच्याकडे बघतायत. तुमच्या 2 डोळ्यांचं काय घेऊन बसलाय? त्यामुळं तुम्ही चिटिंग केलं की लगेच आमच्या लक्षात येतंय. तसं कुणी करणार नाही. आपण सगळे प्रामाणिक आहात आणि विशेष करून तारगाव नगरी फार सुसंस्कृत नगरी आहे बरं का. जिल्ह्यात ख्याती आहे या नगरीची. त्यामुळे सगळा सुसंस्कृतपणा आम्हाला तुमच्या कार्यक्रमात दिसला पाहिजे. आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मला असं सांगितलं गेलं, कुणी आकाश ना, आकाशच का, अक्षय सर आणि करण दादा, त्यानं तर लय पिसवून सोडलं मला. आमच्यातल्या महिला लय म्हणले सुसंस्कृत आहेत किंवा आमच्या महिलांना असं ऑड असं अजिबात चालत नाही. तुमच्या माऊली हो, तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही यूट्यूबला वगैरे फेसबुकला वगैरे बरेच मोठ्या लोकांचे कार्यक्रम होम मिनिस्टरचे बघितले असतील. उगीच माता भगिनींना माय माऊलींना स्टेजवरती घ्यायचं, विविध त्यांच्याकडे डान्स करून घ्यायचं, रॅम्पवॉक करून घ्यायचं, कॅटवॉक करून घ्यायचं, ही माझी संस्कृतीत बसत नाही. मी सुसंस्कृत महिलांसाठी सुसंस्कृत कार्यक्रम करणारा माणूस आहे. 4 पैसे कमी मिळाले तरी चालेल, पैशावरती जगणारा मी माणूस नाही. पैसे अर्थाचे नाही. मी माझ्या आयुष्यातला फक्त आनंद टेकलेला आहे. माझ्या आयुष्यात जो आनंद मिळतोय ती मी समोरच्या माता भगिनींना आनंद देतो, त्यात मला फार मोठं पुण्य मिळतं. नाहीतर गावोगावी 50,000, 70,000, 80,000चे कार्यक्रम करणारे होम मिनिस्टर आता आहेत होय. पण ते काय केलं जातं संस्कृती सोडून. साबळे सरांचा कार्यक्रम संस्कृतीच्या अधीन राहून सगळा कार्यक्रम असेल. तुमच्या इथून पुढे काही गोष्टी लक्षात येतील. चला, तुमच्या अधिकचा वेळ घेणार नाही. मात्र स्पर्धेला आलेल्या उत्स्फूर्तपणे उभ्या राहिलेल्या आमच्या सगळ्या वहिनींना आम्ही सगळे शुभेच्छा देतो. आणि बघूयात तुमच्यापैकी पहिल्या 11 कोण. मात्र फुगा फोडाल त्या वहिनींनी समोर येऊन बसायचं. ज्यांचा फुगा पहिल्यांदा फुटेल त्या वहिनी समोर येऊन बसतील. राहिलेल्या वहिनी बिनधास्त उठून घरी जातील. चला तर म्युझिकवाले दादा म्युझिक देतील आणि मी सांगेन तुमची स्पर्धा सुरू होते आत्ता. असं सांगणार आहे त्यावेळी तुम्ही चालू करायचं. किती गडबड झाली, जिंकायचे आहे का, जिंकायचे. तुमची स्पर्धा सुरू होते आत्ता असं म्हटलं की आहो थांबा की वहिनी, नाव बी ना झाले, घाई गडबडीत चालू आहे काय. म्युझिकवाले दादा म्युझिक देतील आणि काही क्षणामध्ये मी म्हणेन तुमची स्पर्धा सुरू होते आत्ता, त्यावेळी तुम्हाला स्पर्धेला सुरुवात करायची. म्युझिक. तुम्ही सगळे टाळ्या वाजवणार आहात ना, याला शुभेच्छा द्या. तुमची स्पर्धा सुरू होतो आत्ता. खाली बसा. वहिनी फुटतोय का नाही, फुटवा सगळा फुटू द्या. ऐका एकदा फुटूनच जाऊया. साबळे सरांचे 30 रुपये वायाच घालवायचे. हा वहिनी फुगवा, फुगून बघूया. सगळे हसतायत तुम्हाला. फुगवा वहिनी. फुगवा, टाळ्या वाजवा तुम्ही सगळे, टाळ्या वाजवा. असंच होतं का नाही आपण.
काय त्याला देणं नाही, घेणं नाही, बक्षीस नाही, गणपती नाही, महिला मंडळ नाही, कार्यक्रम नाही, काय नाही, काय नाही. बिनधास्त आयुष्य आहे बघा ते 5 वर्ष वयापर्यंत. हा हे थांब. किंवा पुत्र व्हावा ऐसा राजबिंडा तयाचा तिन्ही लोकी झेंडा. करण जर एवढे ऍक्टिव्ह असतील तर त्यांचा चिरंजीव का नसावा ऍक्टिव्ह? हो, माझ्या माहितीप्रमाणे या एका महिन्यात करणरावने मला कमीत कमी 30 फोन केलेत. सर कार्यक्रम कुठे घ्यायचा, सर बक्षिसं काय घ्यायची, सर फ्लेक्स कसा छापायचा, सर महिलांना कसं बोलवायचं, सर हेच काय करू. आणि आज सकाळी सर जेव्हा यावं लागतंय. अरे हो, करण दादानी आणि आता आमच्या सरांचे महागुरु आदरणीय तात्यांनी सकाळी सकाळी फोन केला 9:30 वाजता. कार्यक्रम तर करायचाच आहे पण जेवायला यायच्या आहे घरी. घाबरून गेलो तर तात्यांच्या आवाजानंच. आता सांगितलं तात्या मला 2 कार्यक्रम आहेत, कदाचित मी जेवायला येईनही नाही पण माझे कार्यकर्ते. मलाच कळेना माझं चुकलंय का काय. जॅकेट घातलंय, शूज घालून आलोय, सगळं ओके. मग का काकू अशा बघते. हा ह्या म्हणल्या सारखा सारखा फुगा फुगवायला होत्यात म्हणून. फुगा फुगवण्याशिवाय स्पर्धाच नाही आपल्याकडे ना. काय म्हणायचे तुम्हाला? खरंच रागानं बघता की नाही तुम्ही? मला असं वाटलं तुम्ही माझ्याकडे रागानं बघताय. नाही हो, रागानं बघतच ना. ते त्यांचं बघण्याचं ट्युनिंगच तसं आहे. अभिनंदन. हे 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 आयुष्यातले हे आनंदाचे क्षण पाहिजे बरं का. काय नाही, हसायचं हो बिनधास्त. तुम्हाला सांगू का, अजून एक मिनिट वेळ घेतो, घेऊ ना तुम्हाला. हा माझी शपथ आहे तुम्हाला. कार्यक्रम होईपर्यंत कोणी उठायचं नाही. का? इथून पुढचे काही तुम्हाला सांगितलंय, काही क्षण आपल्याला फक्त आनंदाचे घ्यायचे आहेत आणि तो आनंद तुम्हाला मी देणार आहे. उशीर होणार आहे मला माहित आहे, तुम्ही येतानाही सगळे उशीर आलात, परंतु उशीर जरी झाला तरी कार्यक्रम सोडून कोणीही जाणार नाही. का? तर ह्या सगळ्या गोष्टी देऊन मला तुम्हाला आनंद द्यायचा आहे. आनंद म्हणजे कसं आहे, आपल्या मागच्या कोरोनाच्या कालखंडामध्ये तुम्ही पाहिलं. हे थांब, 2 वर्ष 3 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी काय होतो कोरोना. दीदी कोरोनाची परिस्थिती होती नाही का. त्या कालखंडामध्ये आपण आपल्या प्रेमाची, स्नेहाची, पुलकीची माणसं गमवली का नाही. कोणाचा मुलगा गेला, कोणाचा पती गेले, कोणाची मुलगी गेली, कोणाची आई गेली, कोणाची आजोबा गेली, कोणाची आजी गेली. ही सगळी प्रेमाची माणसं होती का नाही. त्यांचा अपेक्षित मृत्यू झाला का हो? त्यांना वाटत होतं का आम्ही मृत्यू होईल किंवा आम्ही त्याच्या फेऱ्यामध्ये अडकू? नाही ना. पण सोडून गेली ना ही मंडळी आपल्याला. मग हे जे तुम्हाला मिळालं ना मंडळी, कोरोनाच्या पासून पुढचं जे आयुष्य मिळालं नाही, मी सांगतो या सगळ्या आबालवृद्ध माता तुमच्या साक्षीनं सांगतो, तुमच्यासाठी सुद्धा आणि आमच्या सगळ्यांसाठी हे मिळालेलं आयुष्य हे बोनस आहे का नाही. बोनस म्हणून हे मिळालेलं आयुष्य आनंदानं जगूया, त्यातला आनंदाचा जीवनाचा आनंद घेऊया. बघा ना, कोरोनामध्ये कोट्याधीश माणसं होती का नाही. कोट्याधीश माणसं असून सुद्धा ज्यांचा मृत्यू झाला ना त्या कोरोनामध्ये, त्यावेळेस घरच्या माणसांना आस्थेला हात लावायला परवानगी नव्हती. शासकीय इतमामामध्ये त्यांचा अंत्यसंस्कार केले. कुणाची आस्था कोणी हात लावला, कोण कुठं गेलं, कळलं का. आयुष्यामध्ये काय कमवायचं, संपत्ती जरूर कमवा, पण संपत्तीसोबत आपलं आयुष्याचं स्वास्थ्य कमवा. संपत्तीसोबत आपल्या आयुष्यामधला आनंद शोधा, आनंद कमवा. हे मला तुम्हाला सांगायचे. पटतंय ना तुम्हाला? पटत असलं तर एकदा टाळ्या वाजवा, नसल पटत तर त्या सोडून. सगळ्यांना पटलंय. यस, तुमच्या सगळ्यांना माझ्या याच शुभेच्छा असतील. राहिलेल्या ज्यांना बोनस म्हणून आयुष्य मिळालं आहे त्यांना सगळ्यांनाच निरामय आरोग्य मिळावं हीच आपली ज्योतिबा महाराजांच्या चरणी माझी विनंती असेल. जास्त वेळ घेणार नाही. चला तर स्पर्धेला सुरुवात करूया. म्युझिकवाले दादा म्युझिक देतील आणि मी सांगेन तुमची स्पर्धा सुरू होते आत्ता, त्यावेळी तुम्ही फुगा फुगवायला चालू करायचं. पहिल्या 3 ज्या जिंकतील त्या पुढच्या स्पर्धेला जातील, बाकीच्या सगळे आउट होतील. म्युझिक. एक दोन तीन. अभिनंदन. द्या, होऊन द्या. यस 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 सागर. यस 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 यस. विचार जाऊ दे त्या सोडून. छान केला. अभिनंदन.
फुगा फुटू दे नाहीतर नाही फुटू दे, माझ्यामुळे 5 मिनिटं हा माणसं हसलीच पाहिजे. गावामध्येच एक गाव एक गणपती आहे. आमच्या पिंपरी गावात सुद्धा 5 मंडळ आहे. तुमच्यापेक्षा बरं काय गाव, पण तरी मी 5 मंडळ. का? प्रत्येकाची मानसिकता वेगळी असते, पण या गावच्या माणसांची मानसिकता फार छान आहे. अहो आज शक्य आहे का एका गावात एक मंडळ नाही म्हणलं तरी ह्या आळीला म्हणलं की त्या आळीला म्हणलं की आमचा असला कार्यक्रम की त्यांचा तसला कार्यक्रम, 2 धडाका. पण काय नाही, इथली माणसं सुद्धा नाही. अक्षय दादा, कदाचित ग्रुपमधली ही माझी शेवटची स्पर्धा आहे. याच्यानंतर आपण पुढच्या स्पर्धेला सुरू करणार आहोत. कदाचित याचा अर्थ स्पर्धकांचा ओघ संपलेला आहे. हे सगळे स्पर्धक आता मी एकत्र खेळूयात आणि नंतर आपण क्वार्टर फायनल, सेमीफायनल आणि फायनल अशा पद्धतीने करूया. चला तर तुम्हाला परवानगी आहे बरं का, मी तात्याची परवानगी घेतली. तात्या तुम्ही ऐकताय का? किमान माझ्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांना कार्यक्रम बघू द्या. या तुम्ही कुठंतरी स्थानापन्न व्हा, बसून या कार्यकर्ते. चला संगीत खुर्ची पाया कुठं गेल्या? नाही, काटाळा आलाय म्हणले. आम्ही 5 वर्ष 6 वर्ष झालं संगीत खुर्चीत खेळतोय. असली संगीत खुर्ची फिरगत खुर्ची खेळायला आम्ही मोकळा आहे म्हणले. हा म्हणूनच घेतली. तुम्ही याची वाटच बघत होतो. तुम्ही केव्हा येताय त्यावेळेसच संगीत खुर्ची घेतात. नाही बरोबर आहे ना. आपल्याला ताटात काय पाहिजे, आपल्याला अपेक्षित काय आहे मागितलं पाहिजे ना. संगीत खुर्ची नाही. तुम्हाला वाटेल संगीत खुर्ची आहे, नाही. संगीत खुर्ची सारखाच पण एक दुसरा गेम घेतो. नाही असं लांब घ्या, असं घ्या. ही लहान बाळ आहेत ना, यांना इकडे बसू देत. इकडे बसा बाळानो. ए चला इकडे बसवा, इकडे बसवा, इकडे बसवा. उठा सगळे. ए दीदी उठ, इकडे बस. हां आता एकदा तुम्ही इथं बसल्यानंतर पुन्हा मी तुम्हाला हलवणार नाही. हां थोडे पाठी घे थोडं पाठी. हां ओके. संगीत खुर्चीचा गेम नाही. संगीत खुर्चीला तुम्ही बी कंटाळाय ना आम्ही बी कंटाळाय. त्या लोकलच्या गेम झाल्या. संगीत खुर्ची खेळ नाही. संगीत खुर्ची सारखाच फक्त थोडासा बदल असलेला खेळ आहे. काय आहे खेळ सांगतो. ज्या पद्धतीने तुम्ही खुर्चीच्या सभोवताली उभे राहता संगीत खुर्चीला, त्या पद्धतीनं या खुर्च्यांच्या सभोवताली उभे राहा. मी तुम्हाला गेम काय आहे, खेळ काय आहे तो सांगतो. आणि ऐक मोण्या, तिकडे गोळा करते. अजून कोणतरी पडल, कोणाला तरी लागेल. ते मुलांच्याकडे जाऊ दे, ती पाठीमागं कर गोळा. सगळं ते त्याचा उपयोग नाही. कर गोळा. यस बरोबर. 1 2 1 2 1 2. कोण राहिला एक्स्ट्रा? तुम्हीच राहिले ना एक्स्ट्रा, म्हणजे तुम्ही आउट. आलं का लक्षात? जो आकडा सांगेन त्यापेक्षा जेवढी लोक एकत्र येतील, म्हणजे जेवढी लोक राहतील, तोच स्पर्धक आउट असतो. स्पर्धा लक्षात आली का? एक डाव भूताला होता, डेमो होता. आता मात्र खऱ्या स्पर्धेला मी सुरुवात करणार आहे. ज्यात एक्स्ट्रा राहतील ते आउट होतील. चला तर चालत राहा. म्युझिक. आंबा येडू दोघी बहिणी ग पदर वाऱ्याने जाय. माझ्या मारलाय दणका ग पाणी झुळझुळ बहिणी ग पदर वाऱ्याने जाय. माझ्यानं मारलाय दणका ग पाणी झुळझुळ. आंबा येडू दोघी बहिणी ग पदर वाऱ्याने जाय. माझ्यानं मारलाय दणका ग पाणी झुळझुळ. आंबा येडू दोघी बहिणी. जोडी कुठे आहे का बघा. अक्क तारगावच्या एसटी स्टँड पासून नांदगावच्या एसटी स्टँड पर्यंत शोधली, मैत्रीणच काय सापडली. झाले का नाही आउट? बहिणी तुम्ही आउट झाला. छान खेळत होता, छान प्रयत्न होता त्यांना खेळायचं होतं, त्यांना जिंकायचं होतं. त्या बघत होत्या एखादी मैत्रीण कुठं सापडती का पण नाही सापडली. कारण मैत्रिणी अगोदरच गटलेला होता, अगोदरच हुशार झाले. सगळ्यांनी ठरवलं होतं आपण दोघी एकत्र येऊ. पण आता आपण दोघी त्याला 2 ढकलत आहेत, बघूया. चला तर किती आहेत? म्युझिक. आलं का लक्षात? माऊली फसवलं का नाही? बरोबर फसवलं.
कोण आपलं आणि कोण परक कळलं का? तरी मी सांगतोय बरं का, माऊलीना घेऊन चला, घेऊन चला. दिलं सोडून बरोबर माऊलीना. वाव, हिरव्या साडीवाल्या वहिनी बरंच हुशार दिसताय की तुम्ही. बरोबर माऊलीला फसवलं. अखेरपर्यंत दोघी एकत्र धावल्या. शेवटच्या क्षणाला यांना दिलं सोडून आणि स्वतः राहिल्या सुरक्षित. कुठे गेल्या हिरव्या साडीवाल्या? चांगला परफॉर्मन्स आहे तुमचा, बरं आउट करताय सगळ्यांना. बघूया तर पुढची स्पर्धा सुरू. म्युझिक. मधनं कोण गेलं? मधनं यापासून चांगला गर्दीत खोटा पैसा चालेल की या बिचाऱ्यांच्या अन्याय होईल की लगे एका सेकंदात हे रणांगण सोडलं. चला आउट तर आउट. पण घाबरू नका, घ्या की तुमच्यासोबत नियमानं खेळायचं, नियमानं. तुम्ही मधनं धावला बरं का होईल. ऐका 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 ऐका, मधनं धावला का नाही? हा, इथून गेला की तुम्ही मधून. हा, म्हणून तुम्ही आउट झाला. नियम म्हणजे नियम, सगळ्यांना नियम सारखा. चला तर म्युझिक. अरे वा, किती नाव आहे. अंजली, सुंदर नाव आहे. बरोबर. लाईट नसती गेली तरी बरं झालं असतं का नाही? आपल्या दोघींच्याच बळवाली लाईट. क्या बात आहे. चला असू द्या. अध्यक्ष वहिनी आउट झाल्या. एकदा अध्यक्ष वहिनीसाठी जोरदार टाळ्या वाजवा बरं का. महिलांना एकत्रित करण्यासाठी फार मोठं काम त्यांनी केलं आणि या सगळा ग्रुप जेव्हा आपण एकत्र आलो ना, बऱ्याच वेळा त्यांच्याच प्रयत्नाने आपण सगळे एकत्र आलो. छान खेळल्यात, परंतु दुर्दैवाने या स्पर्धेतून तुम्ही दोघी आउट झालात. असं नेक्स्ट टाइम. चला तर म्युझिक. कशाकडे बोलून गेले ते विचारा की यांना. काय सुधरतच नव्हतं, समजतच नव्हतं. नशीब यांनी पहाटी वागणं पकडलं, नशीब या पूर्ण आली. आपला कार्यक्रम झाला होता. बसले का खाली? कोण आउट झाले? बसले ना? ओके ओके, धन्यवाद. छान. चला तर म्युझिक.
मी वाचणार बरं का या पाठीमागणाऱ्या मदतीला म्हणून तुम्ही वाचला या बसून बाबी छान केला छान छान कसं का तुमच्या प्रेम आहे त्यांचं हो सोडू का वडू सोडू का घेऊ पकडू अक्षरशः तुम्हाला बेजार केलं तिने तोडत्यात वडत्यात आणि पुढं बघा की ताटात वाढले ती खाकी ताटात एका बाजूला पेढे जिलेबी भजी पाव सगळं वाढले यांच्याकडे कुठे हात करून बोलू लागले त्यांचं लक्षच नाही पुढं बी नाही मागे काय चाललंय ते पण छान खेळतात बरं का असंच खेळ ज्याच्याकडे जास्त क्रिएटिव्हिटी आहे त्यांना जिंकण्याची संधी जास्त आहे हे लक्षात ठेवा तुम्ही असं हटके हटके खेळा पाहिजे तर तुम्ही जिंका पाच पाच तुम्ही हा राईट या हिरव्या साडीवाल्या वहिनी तुम्हाला दोघींना बरोबर गंडावलं यांनी तुम्हाला गंडावलंय हा त्या पलीकडच्या वेळी या दोन वहिनी झाले यांनी काय चालाकी केली बघितलं का त्या दोघींचा कवानं हात सोडून दिला त्यांनाही माहित नाही आपला हात सोडला आणि या ग्रुपमध्ये अटॅच व्हायला लागल्या ज्या हुशार असतात ना ज्या चालाक असतात ना त्यांना जास्तीत जास्त जिंकण्याची संधी असते पलीकडून खुर्चीच्या आत आणि पलीकडे यायचं नाही 10 स्पर्धक आहेत तुम्ही छान खेळत आहात सुंदर परफॉर्मन्स आहे पण तुमच्यापैकी फक्त 3 स्पर्धक पुढची स्पर्धा खेळायसाठी मी घेऊन जाणार आहे व्यवस्थित खेळा काळजीने खेळा आपल्या प्रयत्नावरती विश्वास ठेवा शेवटी लक फॅक्टर फार महत्वाचा राहतो या स्पर्धेमध्ये किती आहे यस म्युझिक चला मधनं कुठं मधनं नदीला पूर आला याची जाणीव आहे का तुम्हाला पुरात जा की वाहून जरी तुम्ही अटॅच झाला असता थांबा काय तर थांबतच झाले ते पुढेच बघू लागले जरी तुम्ही त्या ग्रुपमध्ये अटॅच झाला असता तरी आउट झाला असता काय वाटतंय छान खेळात हटके खेळ लोक खेळते सगळे काय वाटतंय माऊली तुम्हाला एक मिनिट घेतो मी सगळ्यांचा 1 मिनिट वेळ घेऊ ना काय वाटतं या स्पर्धेबाबतीत काय वाटतंय तुम्हाला अतिशय सुंदर आहे महिलांचा पूर्ण सहभाग उत्स्फूर्तपणे आहे अरे वा अभिनंदन यांच्यासाठी थांबा उभं एवढ्यावर थांबतोय का मंडळासाठी काय सांगाल मंडळ ऐकतंय का कार्यकर्ते हो म्हणा मंडळ ऐकतंय का लहान मुलांचं मंडळ आहे का काय हे भविष्य आहे बरं का तारगावकरांचं हे जे हो म्हणतंय ना हे भविष्य आहे तारगावकरांचं एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ आला का लक्षात अहो आपण म्हणूनच मंडळ आहे कोण मंडळ त्यांना मला तेच सांगायचे आपण म्हणजेच मंडळ हे त्यांना सांगायचे छान क्या बात आहे मंडळाला काय सांगाल युवा मंडळ नेहमीच महिलांसाठी सक्रिय असतं नेहमीच महिलांसाठी महिलांनी सहभाग घ्यावा अशी त्यांची इच्छा असते यंदा चालू वर्षीचं होम मिनिस्टर घेण्यासाठी एवढा मोठा प्रयत्न केलाय पुढच्या वर्षी होम मिनिस्टरची स्पर्धा घेऊ द्या का त्यांनी मंडळाने एका सेकंदाचं घेऊ द्या काय असतील ते बघतील त्यांचं ते घेऊ द्या काय करता न करता काय कशी राहतील करावंच लागेल म्हणून याचे सांगा त्यांना एवढ्या महिलांचा सहभाग बघून त्यांना पुढच्या वर्षी येणे असं
ऐकलाय काय? दमच टाकलाय तुम्हाला. करावंच. त्यांनी सांगायचं करावंच. थांबा, लहान मुलं थांबा. मंडळाला नियोजन करावंच. ऐकलंय त्यांनी, ऐकलंय. कोपरे धरले. तुम्ही बघितलं का त्यांनी? तुम्ही ऐका. हे बघताय समोरची बक्षीस, हे साबळे सरांचं मानधनाचं पाकिट, हे साऊंड सिस्टीम, ते मस्कर अप्पांचं, बाकी सगळा हे खर्च 60-70 हजार रुपयाचा खर्च आहे. आणि तुम्ही त्यांना डायरेक्ट सांगताय नियोजन पुढच्या वर्षी करावंच लागेल. यंदा 60,000ला आणि पुढच्या वर्षी 1 लाखाला. अरे वा, किती त्यांना आत्मविश्वास आहे मंडळाच्या बाबतीत बघा की. हा विश्वास महत्वाचा टिकला पाहिजे आणि हा जपला पाहिजे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा माऊलींच्यासाठी. एक प्रश्न विचारतो पुढचा. समजा मंडळाने नियोजन केलं पुढच्या वर्षी होम मिनिस्टर कार्यक्रमाचं. होम मिनिस्टरचा कार्यक्रम घ्यायला कोणाला बोलवू द्या? तुम्हीच यायला पाहिजे. आय मोठी जबाबदारी दिली आहे तुम्ही. तुम्हीच या आणि कोणाला बक्षीस द्या. आम्ही देतोय तुम्हाला भराभर शिव्या. हारणारी माणसं काय सहजासहजी सोडतील? हॅलो, हारणारी माणसं सहजासहजी मला सोडतील का? प्रत्येक जण किमान एक तरी शिव्या दिली. नाही हो माऊली, तुम्ही दिलेल्या शिव्या सुद्धा शब्द फुलासारख्या सहज स्वीकारून मी जाणार आहे तुमच्यातून. का तर तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि तुमच्या सगळ्यांचं या मंडळावरती असलेले प्रेम हे असंच अखंड चिरंतर राहू द्या. शेवटी स्पर्धा, पैसे ह्या सगळ्या गोष्टी गौण आहेत. पण मला तुम्हाला सुरुवातीपासून तेच सांगायचे, तुमच्या आयुष्यात मला फक्त आनंदाचे क्षण द्यायचे. एक 3 तास मला तुम्हाला फक्त कळकळून हसवायचे. त्याचं पुण्य मला घेऊन जाणार आहे मी. हेच महत्वाचं आहे. मंडळाला दिलेल्या शुभेच्छाबद्दल तुमचं अभिनंदन. आणि तुमचं मंडळासोबत तुम्ही कायमस्वरूपी असेच एक काय म्हणतो, एक आपुलकीचं नातं जपा, ह्या एक शुभेच्छा देतो आणि धन्यवाद. एकदा माऊलीसाठी जोरदार टाळ्या वाजा. चला बास करूया. चला तर मंडळी, 9 स्पर्धक राहिले. या 9 स्पर्धकांना महत्वाची सूचना. तुम्ही फार इंटरेस्टिंग मोडवरती आहात, अंतिम टप्प्यामध्ये आहात. कदाचित तुम्हीच या स्पर्धेतले विजेते आहात. मात्र तुमच्यापैकी फक्त 3 स्पर्धक मी पुढची स्पर्धा खेळायसाठी घेऊन जाणार आहे, हेही लक्षात ठेवा. नाहीतर असं होईल आपण सगळे जिंकतोय, नाही होणार. 3 स्पर्धक पुढच्या स्पर्धेला दाखल होतील. येते का लक्षात? चला, आता मला जरा मोठ्यानं बोलावं लागतंय आज. जर असा आवाज वाढवा की. नेमकं काय झालंय, 8वा कार्यक्रम त्यामुळे कसा बसलाय आणि लाईटिंग होत आहे. हा थोडा यस बास. ओके, चला तर 9 स्पर्धकांना शुभेच्छा द्या. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. 9 स्पर्धकांचं शुभेच्छा आणि स्पर्धेला सुरुवात होते आता. अभिनंदन. टाळ्या वाजा त्यांच्यासाठी. अंतिम टप्प्यामध्ये आहोत म्हणून फार डेंजर असतं बरं का, फार वाईट वाटतं. लाईट आली, वा वा वा. अंतिम टप्प्यामध्ये जे स्पर्धक होतात त्यांना फार वाईट वाटतं, पण असू द्या. हार जीत ही स्वाभाविक आहे. एकदा लाईटीसाठी जोरदार टाळ्या वाजवा बरं. बिचारीला म्हणून 1 तास घोटाळा केला, तेवढ्यात आमची स्पर्धा सगळी पार पडली. ते मोठ्या धडाक्यातल्या आवाजात. आपण देता का तिकडून कनेक्शन? घेऊया. तुमच्यासारखी कलाकार घडत असतात. आम्ही सुद्धा, ऐका दिदी, आम्ही सुद्धा तुमच्यासारखं लहान असताना असं नाटकांनी काम कर, कुठंतरी काहीतरी मिमिक्री कर, कुठंतरी डान्स कर. ती दिदी कशी बोलती, झोपली बघा ती कशी. कशी काही गेडी आहे. मस्तपैकी मी तिला कॅमेऱ्यात घेतली असते, बरोबर युट्यूबला टाकलं असतं. असो लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रावा. लहानपणी एक वेगळाच विश्वास घेऊन जातो आपल्या लहानपणाचा, काळ सुखाचा. क्या बात आहे. तर ऐका, तुमच्या या सांस्कृतिक कार्यक्रम उद्या परवा तर अशी मोठी जबरदस्त पर्वणी आहे तुमच्याकडे. या गणेश विसर्जन मिरवणुकीची सगळे हलते बोलते जिवंत देखावे. मी येणार आहे बरं का मिरवणुकीला. हो, येऊ द्यात का? पण ड्रेस कोड वेगळा असेल, मी तुम्हाला कोणालाच ओळखणार नाही. शंकराच्या भूमिकेतच मी असणार आहे. हो, स्टेजवरतीच बसलेला असणार नाही. कार्यक्रम आहे त्या दिवशी जर योग मिळाला, वेळ मिळाला, योग असेल तर मी येऊन जाईन तर तुमच्या मिरवणुकीच्या दिव्य सोहळ्यासाठी. होतंय का? कनेक्ट होतं ना? तो महिला मंडळ 2 किलोमीटर चालतं. अडचण ते कोणाचाच दोष नसतो. नाही होत, नाही होईल. मोन्या
तीन 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 एक एक आणि दोन. तुम्ही गडबडून गेला का नाही? कुठंच कोणाला शोधावं, कुठं कोणाला शोधावं काहीच समजलं नाही. एक आणि दोन. घ्या बसून माऊली, छान खेळत होतो. खेळा खेळ सोडा ते. तुम्हीच थोडी उशिरा अटॅच झाला तुम्ही यांच्यात. ऐका बहिणी, तुम्ही पट्टी चला, तुम्ही या समोर इकडं इकडे इकडे इकडं तुम्ही या इथं. क्या बात आहे. 6 स्पर्धक अंतिम टप्प्यामध्ये जाण्यासाठी तुमच्या ते फक्त 3 स्पर्धक कोणतरी असतील ते दाखल होतील. बाकीचे सगळे स्पर्धक इथंच आउट होतील. 3 स्पर्धक आउट होतील. 3 स्पर्धक पुढची स्पर्धा खेळण्यासाठी जातात. चला तर म्युझिक. तुमचं नशीब तुमच्या सोबत आहे. उशिरा अटॅच होणाऱ्या वहिनी आउट असतात. छान खेळात. एकदा जोरदार टाळ्या वाजवा माऊलींच्यासाठी. छान खेळात. ऐका 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 काय वाटतं माऊली? अंतिम टप्प्यामध्ये आउट होणं फार अवघड असतं आहे की नाही? आणि फार दर्दभर असतं, वाईट वाटतं. काय वाटतंय तुम्हाला? नाही वाटतं थोडंसं वाईट, पण इथपर्यंत पोहोचले त्यात आनंद पण आहे. यस, क्या बात आहे. जोरदार टाळ्या. ऐका 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 मंडळाला काय सांगाल शुभेच्छा? मंडळाला थँक्यू म्हणेन की स्त्रियांमध्ये आज हा कॉन्फिडन्स बघून खूप छान वाटतंय आणि दरवर्षी असेच कार्यक्रम होत. मंडळ डबल धमाका आहे बरं का. याने सुद्धा तेच सांगितलं दरवर्षी असेच कार्यक्रम होत्या. माहिती आहे ना, 60-70 हजाराला मंडळ अडचणीत. आणि तुम्ही तेच सांगायला लागला. बरं ठीक आहे, घेतला मंडळाने कार्यक्रम घ्यायला कोणाला बोलवू द्या, तुम्हालाच होऊन जाऊ दे. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. अभिनंदन. आता मात्र तुम्ही फार 3 जणी हुरळून जाऊ नका. 5 जणी. तुमच्यातले 2 स्पर्धक आउट होतील. 3 स्पर्धक पुढची स्पर्धा खेळण्यासाठी जातील. काय झालं आहे? अक्षय दादा माझ्याकडे आहे पॉम्पलेट. मी सांगितलं तुमचं नशीब तुमच्या हातात. मी 2 वेळा तुम्हाला संधी दिली पण तुमच्या लक्षात नाही आलं. मागं पुढं बघा, मागं पुढं बघा. धावताना थोडासा अंदाज घ्या. एकदा त्या 2 माऊलींच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. छान खेळल्यात पण अंतिम टप्प्यामध्ये त्यांना आउट व्हावं लागलं. असो, हार जीत राहणं स्वाभाविक आहे. शेवटी ही काही अंतिम टप्पा नाही. फक्त तुम्ही स्पर्धेतून तांत्रिकदृष्ट्या आउट झालेत, बाकी काही नाही. चला मी तुमचा 2 मिनिटाचा वेळ घेतो. कशासाठी? तर पुढच्या स्पर्धेचं अरेंजमेंट होईपर्यंत मी तुमच्यासाठी 1-2 मिनिट घेतो. अक्षय दादा, आम्हाला 2 टेबल पाहिजे होते. हे बक्षीस सगळी खाली ठेवून आपण टेबल आहे समोर जात आहे. येते का लक्षात? आता तुम्ही 12 स्पर्धक जिंकलेले आहात. माफ करा, 9 स्पर्धक जिंकलेले आहात. आतापर्यंत 3 राऊंडमधून 3-3-3 अशा पद्धतीचे 9 स्पर्धक जिंकलेले आहात. पण तुम्हाला माहित आहे का, या 9 स्पर्धकातून 3 स्पर्धक इथंच या स्पर्धेला पूर्णविराम देणार आहेत, म्हणजे आऊट होणार आहेत. फक्त 6 स्पर्धक पुढची स्पर्धा खेळण्यासाठी जाणार आहेत आणि ते 6चे 6 स्पर्धक 100% बक्षिसाचे पात्र होणार आहेत. म्हणजे 3 स्पर्धक विदाऊट बक्षीस, न बक्षीस घेता इथं स्पर्धेतून आऊट होतील. आहे का नाही आता गडबड? हां, कोण असतील ते 3 स्पर्धक आता या स्पर्धेतून आम्हाला निरोप देऊन जाणार आहेत. बघण्याची ही संधी आहे. आणि म्हणून पुन्हा सांगतो, तुमचं नशीब तुमच्या हातात, अशी ही स्पर्धा आहे. म्हणजे आतापर्यंत तुम्ही ग्रुपमध्ये धावला, कुणी कुणाचा फुगा फोडला, कुणी कुणाला मदत केली, आता काही नाही. तुमचं नशीब प्रत्येकीच्या आपापल्या हातात आहे. प्रत्येकीचं नशीब प्रत्येकीच्या हातात आहे. त्याच्यामुळं आता मात्र तुम्ही गडबड करणार नाही. तुम्ही स्वतःसाठी खेळतात. तुम्ही या गावच्या रणरागिणी आहात. एकदा पदर खोचा. मी तुम्हाला कार्यक्रम स्पर्धेचा नियम सांगतो. तुम्ही जो पदर खोचला नाही तर तुम्हाला या स्पर्धेत जिंकता येणार नाही. कसं? स्पर्धा काय आहे?
हे पालते टाकले ग्लास, बरोबर आहे का? पालतेच म्हणतात का तुमच्याकडे? पालते. हे दिलेल्या वेळेमध्ये तुम्ही फक्त हे ग्लास असे बरोबर करायचे एका हाताने, उजवा किंवा डावा हात वापरून दिलेल्या वेळेमध्ये. म्हणजे मी तुम्हाला 30 सेकंदाची वेळ देईल. या 30 सेकंदामध्ये तुम्ही हे ग्लास पालते आहेत ते बरोबर करायचे. तुमच्या प्रयत्नामध्ये चुकून हा ग्लास खाली पडला तर तो काउंट केला जात नाही, चुकून असा आडवा पडला तर तो पकडला जात नाही, खाली पडलेलाही पकडला जात नाही, फक्त समोर असलेला असा उभा राहिलेला ग्लास पकडला जातो. समजा 30 सेकंदामध्ये वहिनी तुम्ही 30 ग्लास उभे केले तर तुम्हाला 30 मार्क्स, तुम्ही 25 केले तुम्हाला 25 मार्क्स, तुम्ही 50 केले तर तुम्हाला 50 मार्क्स. याचा अर्थ प्रत्येकाचं इथं गुणांकन होईल. ज्या वहिनींना कमीत कमी गुण पडतील अशा 3 वहिनी या स्पर्धेतून इथंच आऊट होतील. म्हणजे त्या वहिनी या स्पर्धेला इथंच निरोप घेतील. तिथूनच्या वरची 6 आहेत त्या 6 स्पर्धकांची पुढं काय स्पर्धा आहे ते नंतर बोलेल. मात्र ही स्पर्धा आहे त्या फक्त 3 वहिनींना आऊट करण्यासाठीची ही स्पर्धा आहे, हे लक्षात ठेवा. आलं का तुमच्या लक्षात? बघणाऱ्यांच्या लक्षात आलं का? एकदा जोरदार टाळ्या आपल्या मैत्रिणींना. या 9 मैत्रिणींचं नशीब त्यांच्या प्रत्येकीच्या आपापल्याच्या हातात आहे. बघूया आता आपल्या प्रयत्नाला किती प्रयत्नाची पराकाष्ठ करून त्या कशा जिंकतायत ते तुम्हाला सगळ्यांना बघायचं आहे. त्याच्या अगोदर म्युझिकवाले दादा म्युझिक देतील, टाईमवाला दादा टाईम लावेल आणि मी सांगेन तुमची स्पर्धा सुरू होते आत्ता असं म्हटल्यानंतर तुम्ही ग्लास बरोबर करायला सुरू करायची. आलं लक्षात? चिटिंग करायचं नाही, खाली पडलेला ग्लास ग्राह्य धरला जात नाही. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचंय तुम्ही पदर का खोचान उभे राहा. तुम्ही ग्लास बरोबर करत असताना कदाचित तुमचा पदर उभे केलेले ग्लास पाडतो, ग्लास पडलेले मी काउंट करत नाही, म्हणून पदर खोचा हे सांगितलं तुम्हाला. चला तर म्युझिक. 30 सेकंदाची वेळ मी सांगेन, तुमची स्पर्धा सुरू होते आत्ता, त्यावेळी चालू करायची. थांबा थांबा, थोडा आवाज द्या आप्पा थोडा आवाज वाढवा. यस बाय. तुमची स्पर्धा सुरू होते आत्ता. राहिलेले सगळे. हा खाली पडलेला ग्लास काउंट केला जात नाही, आडवा पडलेला ग्लास काउंट केला जाणार नाही. वहिनी शेवटचे 4 3 2 1 थांबा. ठेवा. थांबा म्हटल्यानंतर ऑन द स्पॉट तुम्ही थांबायचं. इथून इकडे इथून इकडे इथून इकडे. दीदी 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 एक एक नाही, छोट्या नाही, मोठ्या दीदी. ती एक दीदी हे. आणि कोण आहे पाठीमाग? दीदी या या पटकन. तुम्ही काही करायचं नाही, तुमच्या घरातले नाहीत ना? हो, नाहीतर ग्लास मोजताना चिटिंग कराल, एखादी 2 वाढते सांगाल. असं नाही करायचं. फक्त समोरचे ग्लास मोजा, तुम्हीही मोजा आपापले. हे आडवे पडलेले मोजायचे नाही. इथून या इकडं आहे, हा इथून इकडं या, आणि तुम्ही इथून इथपर्यंत तुम्ही मोजायचे स्वतः, तुमचे तुम्ही मोजा. यस. किती? 19. बादल तू बस लावे तिकडं, बस किंवा 19 किती? 23. तुम्ही 17. क्या बात आहे. आला ना निकाल समोर समोर. एकदा जोरदार टाळ्या या तिघींच्यासाठी. तुम्ही बसायचं नाही, लगेच तुम्ही पुढच्या राऊंडला मागा. स्पर्धेचा नियम सांगितलेला आहे. म्युझिकवाले दादा म्युझिक देतील, टाइम आला दादा टाइम लावेल. तुमची वेळ सुरू होते आत्ता म्हणल्यानंतर तुम्ही स्पर्धेला खेळायला सुरू करणार आहात. म्युझिक. तुमची स्पर्धा सुरू होते आता. आज खेळा वेळी फास्ट. टाळ्या वाजवून चला, ते त्यांचे ते नशीब वाजवत आहेत, आपण टाळ्या वाजूया. क्या बात है. जरा फट. शेवटचे काही, शेवटचे 5 4 3 2 1 थांबा. थांबा की. हा त्याला पालथा टाका. तो वेळेच्या नंतर गेलाय, बरोबर ना? येस येस. मान्य आहे ना तुम्हाला? या मौली या. काउंटिंग करा. इथून इकडं हा बरोबर. ज्याने तिने आपापला फ्रंट मग ज्यांना जी जागा दिली होती ती. किती?
18, 21, 19. क्या बात आहे. अभिनंदन. एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांच्यासाठी. होते तसे क्लास करा बरोबर. आदिती 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 यांचे 21 बरोबर. यांचे किती? 19 बरोबर. चला पहिली तुमची स्पर्धा सुरू आहे आता. क्या बात है. वाव. पहिली शेवटचे रिवाज. 4, 3, 2, 1 थांबा. वाव. दीदी वन्स मोर. इकडं इथं कुठंपर्यंत? हां इथंपर्यंत. यस. कशी वाटते स्पर्धा? विशेष करून जे स्पर्धेतनं बाहेर झाले त्यांना बाद झालेत ना त्यांना तर लय बरं वाटतं. हां असंच काहीतरी अवघड पाहिजे. आता हे काहीच नाही. याच्या पुढं बघा. याच्या पुढची स्पर्धा बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटत नाही असंच पाहिजे होतं. बघूया काय आहे पुढे गेल्यानंतर. काही क्षण सगळ्यांची उत्कंठ वाढवणारा क्षण. सागर भैया काही क्षणामध्ये तुम्हाला मी स्पर्धेचा निकाल देणार. या स्पर्धेतून ज्या ज्या स्पर्धकांना कमी गुण मिळालेले आहेत असे 3 स्पर्धक. पण बघा सामना खरोखरच अटीतटीचा झाला. सगळ्यांचं गुणांकन एकदा वाचतो नंतर आपण ठरवूया काय झालंय स्पर्धा. ते नको कळत. रसिका गजानन निकम यांना 19 मार्क्स मिळाले. मनीषा रमेश निकम यांना 23 मार्क्स मिळाले. रेश्मा श्रीकांत वाघमोडे यांना 17 मार्क्स मिळाले. आशा लक्ष्मण स्वामी यांना 18 मार्क्स मिळाले. अपूर्वा प्रकाश मोरे यांना 21 मार्क्स मिळाले. आशा संतोष कुदळे यांना 19 मार्क्स मिळाले. सविता महेंद्र निकम यांना 22 मार्क्स मिळाले. जयश्री अमोल निकम यांना 21 मार्क्स मिळाले. स्वाती विनायक निकम यांना 28 मार्क्स मिळाले. याचा अर्थ असा डेंजर झोनमध्ये असलेल्या वहिनी रसिका गजानन निकम या डेंजर झोनमध्ये आहेत. रेश्मा श्रीकांत वाघमोडे याही वहिनी डेंजर झोनमध्ये आहेत. आशा लक्ष्मण स्वामी याही डेंजर झोनमध्ये आहेत. आणि आशा संतोष कुदळे याही डेंजर झोनमध्ये आहेत. पण रसिका गजानन निकम आणि आशा संतोष कुदळे या दोघींच्या मध्ये अटीतटीचा सामना झाला. दोघींनाही 19 मार्क्स मिळाले. मात्र रेश्मा श्रीकांत वाघमोडे यांना 17 मार्क्स, आशा लक्ष्मण स्वामी यांना 18 मार्क्स. याचा अर्थ असा 17 आणि 18 म्हणजे लोएस्ट मार्क्सवाले हे 2 स्पर्धक स्पर्धेच्या बाहेर जात आहेत. मात्र 2 वहिनी रसिका निकम वहिनी आणि आशा कुदळे वहिनी यांना समान गुणांकन आहे 19 मार्क्स. ज्या वहिनी स्पर्धेतून बाहेर गेल्या त्या वहिनींना मी विनंती करतो कृपया आपण स्थानापन्न व्हा. बसून घ्या. एकदा जोरदार. त्याही पेक्षा आता अवघड. एकच हात. एक हात फक्त वहिनी. वहिनी फळ. वहिनी फळ. वहिनी फळ. फळ. कमॉन वहिनी फळ. शेवटचे 5, 4, 3, 2, 1 थांबा. घातलेल्या या इकडं या पुढे समोर ते क्लोज करून टाका पटकन. चला रे बाळांनो वेळ जातोय. माझ्या स्पर्धेचा नियम आहे माऊली तुम्ही न्यायदान करणार आहात. या दोघींच्यासाठी तुम्ही फार महत्वाचे आहात. परीक्षक आहात. आता तुमच्या दोघींचं नशीब यांच्या हातात आहे. हो द्या काय शिवाय द्यायचे ते ह्यांना. आम्ही जाणार आहे स्पर्धा घेऊन. त्यांना कोण दिली शिवाय म्हणावी. नाही माऊली तसं काय नाही. कॉइन आहे का कॉइन? यस. हां आता बघा हे माणसाचं चिन्ह आहे. हा काटा आहे आणि ऑलरेडी एक तर पाठीमागे छपा आहे. छप्पाने 10 लिहिले. हा छपा आहे. हे बघा तुम्ही इकडं हा स्तंभ आहे आणि काटा लिहिले ना तो छप्पा आहे.
स्तंभ आणि काटा आहे तो छापा, बरोबर. आणि आहे हा माणसाचं चिन्ह आहे हा काटा. तुमच्या दोघीपैकी कोण मागणार? माणसाचं चिन्ह आहे तो काटा. काय मागणार तुम्ही? छापा. यांना मागू द्या, तुमच्यापेक्षा वयस्कर मान त्यांचा आहे. हां, तुम्ही काय मागितलाय? छापा. म्हणजे जो स्तंभ आहे तो पडला तर छापा. बोला तर तुम्ही टॉर्च टाका, मी यांच्याकडून पुकार घेतो. बोला बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. क्या बात आहे. थांबा 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 हो. यस, काटा पडलाय माऊली. क्या बात आहे. जोरदार टाळ्या वाजवा माऊलींच्यासाठी. अगदी अंतिम टप्प्यामध्ये नशिबानं त्यांना साथ नाही दिली, पण असू द्या वहिनी, घाबरू नका. ऐका, पुढच्या वर्षी निश्चित तुम्ही स्पर्धेमध्ये असाल, मला खात्री आहे, निश्चित. चला तर अभिनंदन करूया. चला तर जिंकलेले 6 स्पर्धक वेलकम, अभिनंदन. एकदा जोरदार टाळ्या वाजवा 6 स्पर्धकांच्यासाठी. आता त्यांच्यासाठी पुढची स्पर्धा जिंकलेल्या स्पर्धकांना सांगतो. आता जी पुढची स्पर्धा घेणार आहे, अक्षयदादा आत या. आता जी पुढची स्पर्धा घेणार आहे ती स्पर्धा अशी आहे, या स्पर्धेचा 6वा, 5वा आणि 4था क्रमांक मी डिक्लेअर करणार आहे. आता येणाऱ्या स्पर्धेमध्ये कितवा? 6वा, 5वा आणि 4था. आणि 1, 2, 3 स्पर्धा पुढे होईल. ती काय होईल ती मी पुढे सांगेन तुम्हाला. चला तर असे घ्या. 6 पहिले तुमच्या पद्धतीने तुम्ही सिक्वेन्सनी कसे समोर उभे आहेत. चला पुढे पुढे इकडे 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 इकडे. अक्षय दादा झालं की मदत करायची होती, पण या तरी पुढच्या मांडू लागा थोडेसे. कॅमेरावाले दादांना थोडेसे पाठीमागं सरायला विनंती करतो. सगळे दादा रस्त्या. स्पर्धेमध्ये एका वहिनी आदर्श जांभळी दिली, त्याबद्दल त्यांना दीपक साबळे सरांच्याकडून एक भेटवस्तू. तुम्ही टाळ्या वाजवत राहा ना, टाळ्या वाजवा. एक भेटवस्तू. वहिनी सर, काय तुम्ही राग करायचं नाही, अजिबात राग व्हायचं नाही. धन्यवाद धन्यवाद. आता द्याल का जांभळी? द्याल का जांभळी? आता आयुष्यात कधी जांभळी द्यायची नाही अशा मोठ्या कार्यक्रमात. आणि जर चुकून द्यायची, समजा उद्या किचन मध्ये उभे तर किचन मध्ये जांभळी आली तर अशा पाठीमागे बघतील जांभळी सर आहे का, काही तसे झाले तरच जांभळी देतील. गिफ्ट भेटते म्हणून जांभळी दिले, त्यांना वाटून विचारा की आहे का बरं गिफ्ट घ्यायला. अख्ख्या गावासमोर सगळं गाव खाण्यात आला हसतंय की त्यांना गिफ्ट काय घेऊन नसलं. बघा माझ्या कार्यक्रमाचं हे नियोजन माहीत वाटतं तुमच्याकडे, आमच्याकडे आहे. तुम्ही या लागले तर बैलगाडा स्पर्धेत आपल्या मराठी माणसांना सगळ्या महाराष्ट्रातल्या बैलगाडा स्पर्धा जपली पाहिजे, जतन केली पाहिजे, कारण तो आपला नंदीराज आहे नाही का. शंभू महादेवाचा वाहन आहे नंदी, आणि प्रत्येकाच्या घरात नंदी असला तर शंभू महादेवाचा वारस असतो तिथं, म्हणून नंदी जपला पाहिजे. मात्र बैलगाड्याचा अपहरण झालाय, स्पर्धेचा अपहरण झालाय. बैलगाड्यामध्ये नादात तिथे आता जांभळी देऊ नको, बक्षीस संपलं बिचारे. नाही मला तर घरी जाऊन द्यायचे का, त्या बक्षीस देते जाते, त्या बक्षीस. किती स्वेटर घातलेली पाठीमागा टाकलेली बघते सांगू का. तर बैलगाड्या शर्यतीचा स्पर्धा बघूया ना. बैलगाडा काय आहे स्पर्धा कोणाला जाता बरं का, ह्याच आहे उद्या बघला काय आहे स्पर्धा दाखव. वही पाठी वगैरे कसा हे असं हे असं हे असं हे कुठं करूया इथं करूया. काय होतं आहे का ना सौभाग्यवती कार्यक्रमाला कुठं आहे. राव उभ्या बाबांच्या सौभाग्यवती उभे राहा. आता घेतो होते ना 2 मिनिट अजून उशीर होते का 2 मिनिट उशीर. बोला की माऊली, जर त्याने उखाणा हटके घेतला तर घरी जेवण द्या, नाही तर खरं 2 दिवस उपाशी ठेवाल त्यांना. नाही ना काय तुमचं ऑब्जेक्शन? घेऊ द्या उखाणा. मग घ्या बाबा एक हटके उखाणा. अहो काय येईल तसा घ्या, मोडका तोडका घ्या, घ्या. युट्यूबला जाणार आहे तुमचा उखाणा. नाही जाऊन चालतोय, अख्खं गाव बघतोय. मी नाही तुमच्या मागे धरायला पळायचो, पण हे महिला मंडळ सोडतोय का तुम्हाला. या एक उखाणा घ्या, छोटा घ्या, फक्त सौभाग्यवतींचं नाव घ्या, जे जमल ते घ्या. घ्या वैशाली. हा
येत असला तर खरंच घ्या की भाजीत भाजी मेथीची. पप्पा किती असं नाही कधी करायचं उपाध्यक्ष तुम्ही पाकिट दिलं नाही तरी चालेल, पण राहिलेलं अजून 20 मिनिटं मी तुम्हाला फक्त हसवणार, तुमच्या आयुष्यात फक्त आनंद देणार. बाबाच्या सोबत किती होते राहुल बाबा तुम्ही तरी उखाण्याचा मान मिळवा. हा काय उखाणा घेऊ द्या का? घेऊ द्या. थांबलेत का नाही तुम्ही? 1 वाजला असू दे, अजून 5 मिनिट घेतो. द्या उखाणा माहिती आहे का? द्या त्यांना मौली पुढे उखाणा दे. तुम्ही त्यांना उखाणा माहिती आहे का? दिला ते राहू दे. ग्रामपंचायत तालुक्याचे अधिकृत उमेदवार इलेक्शन लागले नाही, ग्रामपंचायतीला उभा आहे. एकदा जोरदार तयार होता सगळ्यांच्या खाली. चला तर निधी मिळाल्यावर निधी देतील, तुम्ही धावणार आहात. योजना इथंपर्यंत यायच्या या सीमारेषेच्या पुढे जायचं आहे. स्पर्धा संपली नाही, स्पर्धा अजून पुढे आहे. गेल्या वेळामध्ये ज्या वहिनी जास्तीत जास्त केळी खातील त्या आजच्या स्पर्धेच्या होम मिनिस्टर होतील. त्याच्यानंतर ज्या खातील त्या आजच्या स्पर्धेच्या उपविजेत्या होतील आणि त्याच्यानंतर ज्या खातील त्या आजच्या स्पर्धेच्या 3य क्रमांकाच्या विजेत्या होतील. तुम्ही तिघी स्पर्धेत जिंकण्यासाठी आलेला आहात. तुम्ही शेजारच्या वहिनी जरा तगड्या आहेत, मी जरा केळी केली आहे, असं काही मनात संकोच घेऊ नका. कदाचित तुम्ही जिंकणार आहे. येते ना लक्षात? कसं असतंय, केळी का निवडली माहितीये का? केळीला बी आहे का? नाही. चावली नाही गिळली तरी त्रास होत नाही. तुम्हाला माहिती आहे का स्पर्धेमध्ये मला सांगितलं सर 11 केळी खाण्याच्या पाठीमागं मला काही दिसत नव्हतं, मला फक्त जिंकायचं होतं, मला फक्त पहिला क्रमांक काढायचा होता. केळी खाऊन मला त्रास होत नाही, मला फक्त जिंकायचं होतं म्हणून मी केळी खात होती. माऊलीने 11 केळी खाल्ली. तसं मधल्या वहिनी तुम्ही तगडे आहात म्हणून तुम्ही विचार करू नका. या उजव्या बाजूच्या वहिनी तुम्हाला वाटत असेल मी जरा वीक आहे अशक्त आहे, तुम्ही बी विचार करू नका. आणि तुम्ही मात्र फार डेअरिंग बाज आहे, मला माहिती आहे, मी पहिल्यांदाच ओळखलंय तुम्हाला. तुम्हाला जरी असं वाटलं त्या 11 केळीचं रेकॉर्ड ब्रेक करावं आणि 15 केळी एकटीनेच खावी तरी त्याची व्यवस्था केली. आणि जर केळी कमी पडली तर अक्षय दादा 4 चाकी तयार ठेवा, केळी आणायची आपल्याला. काही नाही, 4 खा, 2 खा, 5 खा. तुम्हाला वाटतंय ना होम मिनिस्टर व्हायचंय? जेवढी जास्त केळी खातील त्या वहिनी होम मिनिस्टर होतील. मात्र नियम असा आहे, टेबलच्या अलीकडे उभे राहणार तुम्ही. मी तुम्हाला 1.5 मिनिटांची वेळ देतो, या अलीकडे उभे राहा. 1.5 मिनिटांचा वेळ. टाईमवाला दादा टाईम लावेल, म्युझिकवाले दादा म्युझिक देतील. म्युझिक सुरू झाल्यानंतर मी सांगेन तुमची स्पर्धा सुरू होते आत्ता. त्यावेळेस मात्र तुम्ही केळ खायला सुरुवात करायची. केळी जागेवरती सोलायची, केळी जागेवरती सोलायची, जागेवरतीच केळी खायची आणि साल धावत जाऊन या बकेटमध्ये टाकायची. साल या बकेटमध्ये टाकायची. तुमच्या साली काउंट केल्या जातात आणि तुमचा निकाल होईल. आलं का लक्षात? इथंच एक केळी सोलायची, इथंच पूर्ण केळी खायची. केळी खाऊन झाली की धावत जायचं, बकेटमध्ये साल टाकायची.
यस यस. आणि धावत मात्र म्युझिक आले दादा, म्युझिक देत आहेत. 1.5 मिनिटांचा वेळ आहे. तुमची स्पर्धा सुरू होते आता. असं म्हटल्यानंतर तुम्ही केळी खायला सुरुवात करा. चला एकदा जोरदार टाळ्या आपल्या सखी सहेलींसाठी. जय श्रीराम. काय गडबड नाही. हा आपला 3रा नंबर आला. शेवटचे 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 थांबा. निकाल लागलेला आहे बरं का. निकाल काय आहे बघूया. जेवढी केळी खाल्ली तेवढे मार्क्स. ओके चला. सागर 1, 2, 3. अभिनंदन. 3 केळी खाली. जोरदार टाळ्या. किती दिदी? 5. तुला कशी माहित? तुझ्याकडे बघत बघत खाल्ली. दिली नाही ना तुला? इकडे बघूया. इकडे बी बराच मोठा ढीग लागलाय की. तर यांचे बघूया आता. यांचे बघा. 1, 2, 3, 4, 5. अभिनंदन. 5 केळी. इथं काय झालंय बघूया. 1, 2, 3, 4, 5. 5. तुम्ही दोघी काही सामना सोडताय का नाही? का मथून आलाय घरनच? तुम्ही तेवढीच खा, मी बी तेवढीच खा. एकतर 1 वाजून गेलाय. स्पर्धा लांबत चालली. दोघी काय नियोजन केलंय बरं? समान गुणांकन झाले दोघींचे. केळी डबल खायची. आता काय वेगळं घ्या. डाळिंब, सफरचंद. ऐका काय नाव? नाही बाबा, ऋषी बाबा. क्या बात. जे स्पर्धक हारतील ते शिव्या देत असतात बरं का. झालं माहिती असावं. पाठीवर शिव्या तुमच्या माथ्यावर. मी कार्यक्रम करणार, मी निघून जाणार. काय असतं तो वाईटपणा तुमच्याकडे. पण तुम्ही ऐका, तुम्ही दोघी समान जिंकलेला आहात. फक्त तांत्रिकदृष्ट्या एका मार्काने प्लस मायनस होईल. त्यामुळे तुम्ही ऋषीबाबाला शिवाय देत बसायची भानगड नाही. आणि मुळात तुम्ही देणारच नाही. सुसंस्कृत कुटुंबातले, सुसंस्कृत गावातले आणि सुसंस्कृत परिवारातले तुम्ही सगळे आहात. एकदा जोरदार टाळ्या वाजवा आणि छापा काढण्याच्या गणपती बाप्पाचं स्मरण करूया. एकदा पुकार देऊया. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अखंड अखेरपर्यंत बरं का 1:15 वाजले तरी तुमच्या चेहऱ्यावरचा सगळ्यांचा तोच जोश मला बघायला मिळतोय. माझ्या कार्यक्रमाची यशस्वीता हीच आहे बरं का. हीच माझ्या कार्यक्रमाची यशस्वी. तुम्हाला असं वाटतं कुणाला डल जांभळे दिले त्यांचा द्या विषय सोडून. येतो कंटाळा. अंतिम क्षण आधुरे आहेत. हा तुम्ही बोला. छापा मागणार आहे. पर्यायी काटा तुमच्याकडे येतोय. चला तर अंतिम क्षणाचे सहभागी साक्षीदार काही क्षण अवधी आहे आजच्या स्पर्धेचा निकाल घेण्यासाठी. आणि म्हणून
या स्पर्धेचा निकाल होत असताना जोही निकाल होईल तो शिरसंवादने तुम्हाला मान्य असेल हे गृहीत धरतो. तुमच्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. वेळही झालेला आहे. मात्र तुमचं नशीब आता सध्या तरी ऋषीबाबाच्या हातात आहे. फक्त गणपती बाप्पाचं स्मरण करा. नेहरू या मंडळाच्या गणपतीचं स्मरण करा. ज्यांनी श्रद्धापूर्वक नमन करतील त्या जिंकतील. यस, चला तर ऋषी बाबा तुम्ही टॉस टाका. आम्ही पुन्हा एकदा गजर करतो. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आणि काटा आजच्या स्पर्धेच्या होम मिनिस्टर वहिनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा होम मिनिस्टर वहिनीच्यासाठी. आजच्या स्पर्धेच्या उपविजेत्या वहिनी आणि आजच्या स्पर्धेच्या तृतीय क्रमांकाच्या विजेत्या वहिनी. श्रीमान आलेत का? कुठं आहेत? झोपलेत का घरी? त्यांना फोन करून बोलवा, नाही तर ह्याच्यातून बोलवा. त्यांना सांगा अहो माझा आवाज येतोय का? मी होम मिनिस्टर झाले, मला उचलायला यंदा पडतो म्हणायच्या. त्या विनोदाचा विषय सोडून नाही तर श्रीमान त्यांचे हजर म्हणून आपण ॲजिटेट कार्यक्रम पुढे घेऊन जाऊयात. चला तर मी निकाल जाहीर करतो. आजच्या स्पर्धेचा संपूर्ण निकाल सांगतो. संयोजकांना विनंती करतो स्पॉन्सर मंडळींना निमंत्रित करा, पुढे बोलवा. 2च मिनिटांमध्ये आपण निकाल जाहीर करू. मात्र कोणी उठू नका. 2 मिनिटांमध्ये आपण कार्यक्रम संपूयात. आजच्या स्पर्धेच्या 6व्या क्रमांकाच्या विजेत्या सौभाग्यवती मनीषा रमेश निकमोळे या समोर. आजच्या स्पर्धेच्या 5व्या क्रमांकाच्या विजेत्या रसिका गजानन निकमोहिनी 5वा क्रमांक. आजच्या स्पर्धेच्या 4th क्रमांकाच्या विजेत्या सौभाग्यवती सविता महेंद्र निकम 4th क्रमांक. आजच्या स्पर्धेच्या 3य क्रमांकाच्या विजेत्या वहिनी अपर्णा प्रकाश मोरे वहिनी 3य क्रमांक. आजच्या स्पर्धेच्या 2य क्रमांकाच्या विजेत्या सौभाग्यवती जयश्री अमोल निकम वहिनी आपण. आणि आजच्या स्पर्धेच्या 1st क्रमांकाच्या विजेत्या वहिनी अर्थातच सौभाग्यवती स्वाती विनायक निकम वहिनी आजच्या स्पर्धेच्या होम मिनिस्टर वहिनी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. अभिनंदन. नेहरू युवा मंडळ तारगाव गेल्या 7 वर्षाची अखंड परंपरा. एक गाव एक गणपती. आपली संस्कृती, आपली परंपरा, आपला अभिमान. गणेशोत्सव 2024 नेहरू युवा मंडळ आयोजित महिलांच्या सप्त कलागुणांना वाव देणारा, महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध असलेला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत असलेला श्री दीपक साबळे सर प्रस्तुत होम मिनिस्टर अर्थात खेळ पैठणीचा, खेळ मनोरंजनाचा या आपल्यातून कार्यक्रमाचं सादरीकरण करण्यासाठी आदरणीय आमच्या सगळ्यांचे महागुरू, आमच्या सगळ्यांचे गुरुवर्य आदरणीय कांतीलालजी पाटील उर्फ तात्या आणि त्यांच्यावरती प्रेम करणारे हे असंख्य कार्यकर्ते, या सगळ्या कार्यकर्त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला आणि ह्या कार्यक्रमाची संधी म्हणजे कार्यक्रम करण्याची संधी आणि अर्थात तुमच्या सगळ्या मायमाऊलीची सेवा करण्याची संधी या मंडळाने मला उपलब्ध करून दिली. सर्वप्रथम या मंडळाचा आदरणीय तात्यांचा मी शतशः ऋणी आहे. मात्र मंडळी ऐका, गेल्या 4 वर्षापूर्वी आमच्या सगळ्यांचे महागुरू या क्षेत्रातील आदरणीय आदयजी बांदेकर सर यांच्यासोबत काही होम मिनिस्टरचे कार्यक्रम करण्याचा योग आला. त्यापासून आज अखेर या कार्यक्रम करण्याच्या निमित्तानं महाराष्ट्रभर स्वतंत्र कार्यक्रम करतोय. आज समस्त तारगावकरांच्या अभिमानाचा, स्वाभिमानाचा हा सुंदर सोहळा आज मी माझ्या आयुष्यातील हा आजचा 651वा कार्यक्रम मी आपल्या सर्वांच्या समोर सविनय सादर करू शकलो, आपल्या सर्वांचे आशीर्वाद घेऊ शकलो, आपल्या सर्वांची आपुलकी, प्रेम, स्नेह जपू शकलो. याबद्दल मी खरोखरच आपल्या सर्वांचा ऋणी आहे. तुमच्यासारखे रसिक मायबाप, रसिक प्रेक्षक खऱ्या अर्थाने कलाकारांना दाद देण्यासाठी उत्स्फूर्तपणे दाद देत असतात. तुमच्यासारख्या माये माऊलींचे आशीर्वाद घेऊन माझा हा महाराष्ट्रभरचा प्रवास अखंडपणे चालू राहील. निश्चित आयुष्यात पुढच्या टप्प्यावरती, पुढच्या काही दिवसानंतर, पुढच्या वळणावरती आयुष्यात आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत हीच एक अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सर्वांचा अधिकचा वेळ घेत नाही. पुन्हा एकदा आदरणीय आमच्या सर्वांचे महागुरू आदरणीय तात्यांना अभिवादन करतो. तात्यांना बोलवा ना खाली. माई आहे मॅडम या. आपलं आमच्या सर्वांचे महागुरू आदरणीय तात्यांना वंदन करतो. तात्यांनी मला गेल्या 2 वर्षापूर्वी सांगितलं होतं, साबळे सर जागतिक महिला दिनाच्या निमित्त आमच्या माता भगिनीचा सन्मान वाढवण्यासाठी आम्हाला होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाचं नियोजन करायचं आणि महत्त्वाची सूचना अनाहूतपणे या 3-3.5-4 तासाच्या कालखंडामध्ये चुकून माझ्याकडून कोणा चुकीचा शब्द गेला असेल, कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर आपला घरातील छोटा भाऊ, आपल्या घरातील मोठा भाऊ, आपला मुलगा असं समजून मला माफ कराल. विशेष करून जांभळी देणाऱ्या वहिनीच्यापासून उखाणा घेणाऱ्या वहिनीच्यापर्यंत सगळ्यांनी मला माफ केलं असं गृहीत धरतो आणि मी आपल्या सर्वांची रजा घेतो. या निकम वहिनीने फार मोठी जबाबदारी टाकली होती. सर असा हटके काहीतरी
काहीतरी करा. उगीच काहीतरी नेबळ पण आमच्या महिलांना ऐकायला आम्हाला ते बरं वाटलं नाही. झालं ना? Yes. कसा वाटला कार्यक्रम? तुमचा अभिप्राय कसा वाटला कार्यक्रम? धन्यवाद. तर पुन्हा एकदा तुमच्या सर्वांची रजा घेतो. 1:30 वाजून गेलेला आहे. उद्या सकाळी आमच्या गणपती बाप्पाची दिवसभराची विसर्जनाची मिरवणूक असते. सकाळी 9 वाजता मिरवणूक असते. दिवसभर असते आमच्याकडं. आणि तुमच्यासारखं आमच्या कार्यक्रमाचा जाता अर्धा मिनिटात सांगतो. तुमच्याकडं 7 वर्षाच्या परंपरेमध्ये फार सुंदर सुंदर कार्यक्रम आहेत. डॉल्बी मुक्त, गुलाल मुक्त अशी मिरवणूक. पण अक्षयदादा ही सगळी मंडळी गेल्या 37 वर्षापूर्वीपासून आमचं हे मंडळ संस्कृती, संस्कार आणि सांस्कृतिक विकास हाच आमचा ध्यास, हे ब्रीते घेऊन आम्ही 37 वर्ष काम करतोय. आणि म्हणून आज आमच्या गावी आदरणीय SP साहेबांनी कार्यक्रमाला एक उपस्थिती दाखवली. सगळ्या मेट्रीमन लोकांचा आमचा सत्कार सोहळा होता, तो कार्यक्रम होता. आणि अशाच पद्धतीची गेली 25 वर्ष झालं डॉल्बी मुक्त, गुलाल मुक्त, पारंपरिक वाद्यासहित. आणि तुम्ही म्हणाल तेच सोंग आमच्याकडे झाले. सांगा तुम्ही कुठलंही सोंग सांगा. श्रीकृष्णाचं कालियामर्दन असू द्यात, किंवा विठ्ठल रुक्मिणी असू द्या, किंवा ज्ञानेश्वरांनी च्या भिंत चालवली, रेड्याच्या तोंडून मुखातून वेद बोलवले, हे सगळे देखावे आमच्याकडे सुद्धा झाले. पण तरीही मला अभिमान का वाटला माहिती का? गेल्या वर्षीची मी मिरवणूक त्या संदीप दादांनी मला दाखवली. क्या बात आहे, किती मोठा रिस्पॉन्स, किती मोठा प्रचंड कलाकारांची फौज आहे. सोपं नसतंय काम. 4 दिवस डोक्यात तडका होऊन जातो हे सगळं करताना. पण खरोखरचे कलाकार मंडळी हरवणार आहेत. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. तुम्हाला एकत्रित करण्यासाठी या नेहरू युवा मंडळाच्या हरवणारी कार्यकर्त्यांचं फार मोठं मोलाचं योगदान आहे. फार मोठं कष्ट घेतलेलं आहे त्यांनी. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा, त्यांचं अभिनंदन करा. पुन्हा एकदा आपल्या सर्वांची चरणस्पर्शाची सेवा करतो, सर्वांचे चरणस्पर्श करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण देतो. भेटूया. जांभळेवाल्या वहिनी राग धरू नका. विशेष करून ओखाने चुकलेल्या वहिनी आपणही राग धरू नका. आणि आऊट झालेल्या वहिनी अजिबात शिव्या देत बसू नका. शिव्या देणं म्हणजे काय? महापाप आहे. त्यामध्ये महापाप आहे. त्यामध्ये आपल्याला काही मिळणार नाही. आपुलकीनं राहा, प्रेमानं राहा, स्नेहाला एकमेकांची काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या. निश्चित नेहरू युवा मंडळाचा गणपती बाप्पा तुमच्या आयुष्यामध्ये खंबीरपणे पाठीशी उभा राहील. तुमच्या आयुष्यामध्ये यश, सुख, शांती, समाधान सर्व काही लाभेल. शुभम भवतु. धन्यवाद. नेहरू युवा मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अंतर्गत होम मिनिस्टर अर्थात खेळपट्टणीचा यांनी ज्यांचं महाराष्ट्रभर एक नावाजलेलं असं होम मिनिस्टरचा कार्यक्रम जे महाराष्ट्रभर साजरा करतात. परममित्र ज्यांनी आपल्यापाशी गेले 3-4 वाढवला असे सन्मान्य साबळे सर यांचं मंडळाच्या वतीनं मनपूर्वक असं स्वागत करतो. मंडळाचं वटवृक्ष सन्मान होतोय. सर, आपण खरोखरच या ठिकाणी आमच्या सर्व महिला भगिनींचा एक चांगला मनोरंजन आणि अतिशय चांगलं वातावरणामध्ये निर्मितीमध्ये लाईटचा अडथळा निर्माण झाला तरी पण आम्हाला कोणतीही गोष्टीची उणीव न जाणीव देता पारदर्शक पद्धतीनं होम मिनिस्टर ही स्पर्धा, हा खेळ संपन्न केला. त्याबद्दल आपलं पुनश्य आमच्या सर्व तारगाव ग्रामस्थ, नेहरू युवा मंडळ आणि महिला माता भगिनी यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक आभार. त्याचबरोबर या ठिकाणी आज ज्यांच्या संयोगातून आमचे सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय कांतीलाल पाटील तात्या युवकनं या कार्यक्रमाचं मानधन संयोजन यांच्यातर्फे मिळालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आभार. त्याचबरोबर या ठिकाणी या स्पर्धेमध्ये बक्षीस ज्यांनी जाहीर केलं अशा सर्वच, याचबरोबर नेहरू युवा मंडळाचे सन्माननीय पदाधिकारी आणि सन्माननीय कार्यकर्ते आपल्या शुभ हस्ते आजच्या स्पर्धेच्या 5व्या क्रमांकाच्या विजेत्या सौभाग्यवती रसिका गजानन निकम वहिनी, यासमोर आदरणीय रवींद्र कुमार मोरे मंडळाचे कार्यकर्ते सपोर्टर यांच्या शुभ हस्ते 6व्या क्रमांकाची मानाची पैठणी दिली जाते. एकदा जोरदार टाळ्या. 5वा क्रमांक
सौभाग्यवती रसिका गजानन कम यांना मानाचा 5वा क्रमांक कुकर प्रकाश नाही विकास घाडगे सान्विके हा आलेत का विकासराव आलेत एका मोठ्या कार्यक्रमात तुमची मुलगी चुकली होती बरोबर का हा माईकवरनं मी शोधून दिली होती बरोबर धन्यवाद या विकासराव अभिनंदन जोडीनं द्या पुढच्या वर्षीची जबाबदारी वाढली बरं का विकासराव ऐका यंदा किती बक्षीस दिलं यांनी 5वं तुमच्यासाठी बोलतोय पुढच्या वर्षी ह्याच्या पुढचं बक्षीस त्यांनी आपल्याला दिलं पाहिजे तर ओके धन्यवाद गाडगे सर धन्यवाद आजच्या स्पर्धेच्या 4थ्या क्रमांकाच्या विजेत्या सौभाग्यवती सविता महेंद्र निकम वहिनी यांना प्रकाश जाधव आशा फोटो स्टुडिओ यांच्या वतीने गॅस शेगडी हे 3य क्रमांकाचं बक्षीस वितरित केले जाते जोरदार टाळीने त्यांचं या ठिकाणी स्वागत करा 4थ क्रमांक सौभाग्यवती सविता महेंद्र निकम आजच्या स्पर्धेच्या 3य क्रमांकाच्या विजेत्या वहिनी सौभाग्यवती अपर्णा प्रकाश मोरे यांना 3य क्रमांक टेबल फॅन गुरुकृपा इलेक्ट्रिकल्स अँड हार्डवेअरचे सन्मानित सुजित देशमुख यांच्या वतीने हे 3य क्रमांकाचं बक्षीस वितरित केले जाते विजेत्यांना विनंती तुम्ही घरी जाऊ नका आपल्याला एक कॉमन सगळ्यांना फोटो काढायचे फोटो काढून तुम्ही घरी जा धन्यवाद एकदा जोरदार टाळ्या 3य क्रमांकाच्या विजेत्या वहिनींच्यासाठी 2य क्रमांक सौभाग्यवती जयश्री अमोल निकम वहिनी यांना मिक्सर ग्राइंडर हे 2य क्रमांकाचं बक्षीस रेणुका कॉम्प्युटर्स तारगाव श्रीकांत वाघमोडे यांच्याकडून 2य क्रमांक सौभाग्यवती जयश्री अमोल निकम वहिनी यांना वितरित केलं जात आहे जोरदार टाळ्यांनी स्वागत करा आजच्या स्पर्धेच्या होम मिनिस्टर वहिनी किती गंभीर झालीत बघा नशिबानं पुरेपूर साथ दिली प्रयत्नाची पराकाष्ठा केलीच पण त्यापेक्षा नशीब बलवत्तर होतं म्हणून टॉस मध्ये तुम्ही जिंकलात पण असो खरंच नेहरू या मंडळाचा गणपती बाप्पा तुमच्या अखंड पाठीशी आहे म्हणून हे शक्य झालं आज तुम्ही नेहरू या मंडळ तारगाव आयोजित गणेशोत्सव 2024 जल्लोष 2024 श्री दीपक सावंत अर्थात खेळ पैठणीचा खेळ मनोरंजनाचा या आपल्यातून कार्यक्रमाचे होम मिनिस्टर होत आहात आजच्या स्पर्धेच्या होम मिनिस्टर वहिनी सौभाग्यवती स्वाती विनायक निकम वहिनी जोरदार टाळ्यांनी स्वागत करा सौभाग्यवती निकम वहिनी यांचं आणि त्यांना बक्षीस वितरित करतायत सन्माननीय महालक्ष्मी टेक्सटाईलचे महेश शिंदे आणि शिंदे परिवार एकदा जोरदार टाळ्यांनी सगळ्या विजेत्यांचं अभिनंदन करा सगळ्या मान्यवरांचे अभिनंदन करा आणि विशेष करून ज्यांनी स्पॉन्सरशिप घेतली आपल्याला अर्थसहाय्य केलं त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा शिंदे साहेब पुढच्या वर्षीची जबाबदारी वाढली ह्या टाळ्या म्हणजे जबाबदारीचं ओझ असतं धन्यवाद चला 6चे 6 जिंकलेले स्पर्धक आपण एकत्र ते कॉमन फोटो करूया आमच्या सगळ्यांचे महागुरू आदेश बांदेकर सरांच्यापर्यंत फोटो जाणार आहे बरं का एक काम करू इकडं तोंड करू कोणाही उचलायला काय झालं शक्यतो या बॅनर पाठीमागे यावा बरं इकडे घ्या तरी चालते चला तिकडे घ्या म्युझिक वाले दादा आम्हाला एक झिंगाटवरती डान्स करायचे आमच्या सगळ्या माता भगिनींना पुरुष मंडळी लांब जातील बरं का आम्हाला बेलून एक 5 मिनिटाचा डान्स करायचा इकडे बघा लक्ष समोर आता सगळ्यांनी माझ्याकडे बघा एकदा माझ्याकडे बघा सगळ्यांनी इकडे बघा इकडे सगळ्यांनी नाहीतर पेपरला दिसणार नाही तुम्ही ओके